माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या माऊलीनं. बोला जय श्रीराम. श्रवण केला तर इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. आज आपण राजा हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा अभिवाचनातनं बघूया. भगवान राम सत्यनिष्ठ होते, पण ही सत्यनिष्ठा केवळ भगवंताच्या जीवनात नाही, तर हा त्या वंशाचा गुणविशेष आहे. या वंशातील राजा हरिश्चंद्र सत्यनिष्ठेबद्दल प्रसिद्ध. माणसाने जीवनात किती सत्यनिष्ठ असावे. स्वप्नात विश्वामित्रांना राज्यदान म्हणून दिले होते. विश्वामित्र प्रत्यक्ष आले आणि विचारू लागले, काय राजा, लक्षात आहे का? तेव्हा राजा हरिश्चंद्र म्हणाला, महाराज मला नीट आठवते, मी तुमचीच वाट बघत होतो. स्वप्नात दिलेले दान खरे करण्याकरिता आपल्या राज्यावरील आपला अधिकार काढून घेतला आणि ते राज्य विश्वामित्राला सोपवून दिले. माणसे करार पत्रावर सह्या करतात, पुन्हा बदलतात. ही माझी सही नाही म्हणतात, पण सही स्वकुशीने करतात आणि सही माझ्याकडून जबरदस्तीने घेतली म्हणून म्हणतात. हरिश्चंद्राने राज्य दिले हो. दानाची पूर्तता दक्षिणेशिवाय होऊ शकत नाही. दक्षिणा सुद्धा दानाच्या तोलामोलाच्या सही लागते. म्हणून राजा हरिश्चंद्राच्या वजना एवढे सोने दक्षिणा म्हणून द्यायचे ठरले. आता हे सोने आणायचे कुठून? महाराज हरिश्चंद्र म्हणाला, आता हे राज्य तुमचे आहे, त्यामुळे राज्याचा कोशही तुमचा झाला. त्यामुळे कोशातील सुवर्ण मी तुम्हाला देणे उचित नाही, कारण ते तुमचेच आहे. या राज्यामध्ये कमाई करून तुम्हाला सोने द्यायचे ठरवले तर लोक मला देणग्या देतील, पण काय करू देणार नाहीत, पण काम करू देणार नाहीत. मी क्षत्रिय असल्यामुळे देणग्या स्वीकारू शकत नाही, म्हणून मला थोडे स्थलांतर करण्याची आवश्यकता. मी अयोध्या सोडून काशीला जातो, तेथे काहीतरी कमाई करतो. माझ्या वजना इतके सुवर्ण दक्षिणा म्हणून तुम्हाला आणून देतो, मात्र यासाठी मला 6 महिन्याचा अवधी हवा. यावर महर्षी विश्वामित्राने ठीक आहे म्हटले. हरिश्चंद्र आता काशीला निघाले. त्यांची पतिव्रता पत्नी तारामती त्यांच्याबरोबर निघाले. तुम्ही असे कसे वचन दिले हो? त्यासाठी मी कशाला खस्ता खाऊ, अशी ही साध्वी आपल्या पत्नीला म्हणाली नाही. ही साध्वी पतीला म्हटली का? नाही. या ठिकाणी मला भगवती जानकीची आठवण येते. प्रभू रामचंद्राने जेव्हा तिला सांगितलं की मी वनात जाणार, तेव्हा भगवती जानकी काय म्हणाली ती, तुम्ही आणि मी वेगळे कुठं होत? निरोप कसला माझा घेता? जे ते राघव ते सीता. तारामती तेच म्हणाली, नाथ तुमचं आणि माझं जीवन आता वेगळं नाही. सर्वात पुढे हरिश्चंद्र, पाठीमागे तारामती, त्याच्या मागे मागे त्यांचा छोटा पुत्र रोहित निघाला होता. भूमी दानात दिली गेली असल्यामुळे हरिश्चंद्राला मार्गातील नद्यांचे पाणी पिता येत नाही, अथवा मार्गातील वृक्षांचे फळे खाता येत नाही. ते तिघे जण उपाशी तापाशी निघाले. उन्हाळ्याचे दिवस सतत पायी चालत. वाटेत एका ठिकाणी पाणपोई. हरिश्चंद्र थांबले खरे, घशाला कोरड पडली. पाणी पिण्यासाठी त्यांनी हाताची ओंजळ पुढे केली, पण लक्षात त्यांचे हात पुन्हा मागे सरले. पाणपोईवरील ब्राह्मण म्हणाला, पाथरटा, तुला पाणी हवे का रे? पाथरस्ता स्रोत झालेला आहेस, खूप तहानलेला दिसतो, तर पाणी पी. हरिश्चंद्राच्या मनात विचार आला की मी क्षत्रिय आहे, क्षत्रियाला दान घेण्याचा अधिकार नाही. मी हे दानाचे पाणी पिऊ नाही शकत, कारण या हाताने अशा प्रकारे वाकून कधी कधी काही स्वीकारले नाही. तहानलेले हरिश्चंद्र तसे निघाले. राणी त्यांच्यासोबत. तिने विचार केला की पतीने जलप्राशन नाही केले, मी कशी करणार? थोड्या वेळाने चालत चालत त्यांच्या मागोमाग रोहित त्या ठिकाणी आला. तहानलेल्या त्या अत्यंत गोंडस बालकाला पाहिलं. पानपोईवारचं ब्राह्मण म्हणा, अरे बाळ, जरा पाणी पिऊन जा. रोहितला तहान लागलेली होती, तो पुढे आला. सहज त्याने विचारले, माझे बाबा इथे आले होते का? त्या नाही तहान लागली असेल. पण पानपोईवरचा ब्राह्मण म्हणाला, आले होते, पण ते पाणी प्याले नाही का बरं? रोहितने विचारले, तुझे बाबा क्षत्रिय असल्यामुळे ते दानाचे पाणी पिऊ शकत नाही. रोहितला त्या ब्राह्मणाने सांगितलं. रोहितने देखील पुढे केलेले हात मागे घेतले आणि सांगितले, मी देखील क्षत्रिय, तेव्हा मी तरी दानाचे पाणी कसे पिणार? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, अरे तू छोटा. त्यावर रोहित बाणेदारपणाने म्हणाला, सिंहाचा छावा छोटा असला तरी पण तो गवत खात नाही. अत्यंत तहानलेला तो रोहित दूर जाणाऱ्या आपल्या माता पित्याच्या आकृती बघत राहतो. त्याच मार्गाने एक एक पाऊल टाकत निघतो. तो देखील पाणी पित नाही हो. बघा किती
अयोध्येचा हा राजा काशीच्या बाजारात उभा आहे कशासाठी? तर स्वतःला आणि स्वतःच्या पत्नीला विकण्यासाठी. एका ब्राह्मणाने घरकाम करणारी मोलकरीण म्हणून काही सुवर्ण देऊन तारामतीला विकत घेतली. रोहित रडू लागला म्हणून तारेच्या सोबत त्याला आणण्याकरिता त्या ब्राह्मणाने अनुमती दिली. काशीच्या त्या बाजारात संध्याकाळी एका डोमाने अयोध्येच्या या सम्राटाला विकत घेतले. या डोंबाच्या मालकीचे स्मशान आहे. डोंबाकडे काम करायचे म्हणून हरिश्चंद्रांना स्मशानात जाळावे लागले. मनुष्य रात्रंदिवस ज्या वातावरणात रचतो त्याचा परिणाम त्याच्या देहावर, व्यक्तिमत्वावर झाल्याशिवाय राहत नाही. हरिश्चंद्र रात्रंदिवस स्मशानात राहतात. सगळे व्यवहार प्रेत जाळण्यासाठी असलेल्या लोकांची करायचे. 2-3 महिन्यामध्ये हरिश्चंद्राचे रूप एवढे पलटले की ते ओळखू येण्याचे झाले. कमरेला एक वस्त्र गुंडाळलेले, हातात एक दिंडुके घेतलेले, एखाद्या ओंडक्यावर हरिश्चंद्र बसत आहे. आजही तो घाट काशीमध्ये हरिश्चंद्र घाट म्हणून ओळखला आहे. ज्यावेळेस तुम्ही काशीला जाल आणि त्या ठिकाणी हरिश्चंद्र घाट बघाल त्यावेळेस ही कथा तुम्हाला नक्की आठवायला हवी किंवा नक्की आठवेल. एके दिवशी हरिश्चंद्राचा पुत्र रोहित याला एका सर्पाने दंश केला. ते पोर ताडकाफडकी मरण पावले. रोहित मरण पावला, पण तारामतीकडे त्याच्या कलेवर झाकण्यासाठी वस्त्र नाही. आपल्या साडीचा एक तुकडा तिने फाडला आणि ते कलेवर झाकले. आपले काम तिने पूर्ण केले. रात्रीच्या वेळेला ती एकटी रोहितचे कलेवर घेऊन स्मशानात गेली. एका मुलाचे प्रेत घेऊन आलेल्या त्या एकट्या बाईला अंधारात पाहून हरिश्चंद्राने दरडावून विचारले, कोण आहे तिकडे? नेत्रातून वाहणारे अश्रू पुसत कोपऱ्यात उभी असलेली तारामती सुंदर सुंदर म्हणाली, माझा परिचय विचारू नका. माझ्यावर आलेल्या आपत्तीतून मला बाहेर काढा. या नगरीत माझ्या कोणी सहाय्य करता नाही. राजा हरिश्चंद्राने तारामतीचा आवाज ओळखला. हरिश्चंद्र ओळखू येणाऱ्या मनस्थितीत नव्हते. त्याने विचारले, तारे तू? आपला पती स्मशानात काम करतोय हे तारामतीला ठाऊक नव्हते. मात्र आता तिने आपल्या पतीला ओळखले. भीषण टाव फोडला. हरिश्चंद्राने विचारले, रोहितला काय झाले? रोहितला काय झाले? तिने सर्पदंशाची घटना सांगितली. मुलगा गेला म्हणून दोघांनी करून विलाप केला. तारामती म्हणते, नाथ, याचा अग्निसंस्कार लवकर केला पाहिजे. तारे आलेल्या प्रेतावर कर वसूल करून नंतरच त्याचे या ठिकाणी दहन व्हावे म्हणून मी उभा आहे. दोघांच्या नेत्रातून गळगळा अश्रुधारा वाहत आहे. सत्याचा मार्ग कसा कटका किरण असतो हे पहा. हरिश्चंद्र किती सत्यनिष्ठ असला तरी शेवटी ते पित्याचे हृदय होते. जीवनामध्ये आजीवन धर्माचे पालन केले, निरंतर सत्यनिष्ठ राहिले. ते काय पदरी आले. अखेर तो डोंब तेथे आला. हरिश्चंद्राची कर्मकथा थोडक्यात ऐकून त्याने रोहितच्या अंत्यसंस्काराची अनुमती दिली. हरिश्चंद्र आपल्या मुलाला चिता देणार एवढ्या त्या ठिकाणी अग्नी, यम आणि इंद्र तीनही देवता प्रगट होता आणि म्हणता, हरिश्चंद्रा थांब, तू रोहितला हाक मार. हरिश्चंद्राने विचारले, आता त्याला काय हाक मारायची? त्या देवता म्हणाल, हाक मार तर खरे. अरे ज्याने सत्याचे पालन इतक्या कसोटीने केले त्याच्या वाणीचा आदर या पंचभूतांना करावा लागतो. पतंजलीच्या योगसूत्रामध्ये एक सूत्र येते, सत्य प्रतिष्ठा याम क्रियाफलाश्रयत्वम. ज्याने जीवनामध्ये असत्य भाषण कधीच केले नसेल, ज्याचे जीवन सत्याने परिपूर्ण असेल, तर तो जे म्हणेल ते होईलच. तुझे जीवन धन्य आहे. तू रोहितला हाक मार. हरिश्चंद्राने रोहितला हाक मारली. रोहित, रोहित हळूहळू उठून बसला. हरिश्चंद्राने पाहिले तो डोम समोर नव्हताच. त्याच्या जागी विश्वामित्र उभे होते. हरिश्चंद्र विश्वामित्राच्या चरणी कोसळतात. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. सत्याच्या बलिवेदीवर आपले संपूर्ण जीवन ज्याने पणाला लावले त्या हरिश्चंद्राला प्रगाढ आलिंगन देऊन विश्वामित्र म्हणाले, हरिश्चंद्रा, तुझी परीक्षा पूर्ण झाली. अरे आम्हाला राज्य काय करायचे? तुझे राज्य तू परत सांभाळ. अमेरिकेत भारतीय संस्कृती या विषयावर बोलत असताना स्वामी विवेकानंदाने आपल्या भाषणात हरिश्चंद्राची कथा सांगितली. श्रोत्यामध्ये बसलेली एक ख्रिश्चन नन उभी राहिली. श्रोत्यामध्ये बसलेली एक ख्रिश्चन नन उभी राहिली. तिने विचारले, स्वामीजी, हे सगळे खरे घडले असेल तर तुम्हाला वाटते का? त्या स्वामीजी म्हणाले, मला निश्चितपणे तसे वाटते. पण तुम्हाला काय वाटते? त्यावरती नन म्हणाली, मला तरी कथा अगदी काल्पनिक वाटते. त्या स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे कथा काल्पनिक असेल तरी पण एक लक्षात ठेवा, एवढ्या उत्तुंग कल्पना केवळ भारतीय ऋषींनाच करता येत आल्या. अन्य देशातील लोकांना इतक्या उत्तुंग कल्पना सुद्धा करता आल्या नाहीत. भारतीय ऋषींनी आमच्या समोर ठेवलेली जीवनमौल्य आहेत. हा सत्यनिष्ठ हरिश्चंद्र भगवान श्री रामचंद्राचा वंशज आहे, रामचंद्राचा पूर्वज आहे. आता बघूया राजा दिलीपची गोभक्ती. काय? राजा दिलीपची गोभक्ती. आपले गुरुवर वसिष्ठ यांच्या आश्रमातील गोमाते करता आपल्या प्राणाची बाजी लावणारा राजा दिलीप हा देखील सूर्यवंशी आहे.
राजा दिलीपला संतती नाही. एक दिवस वशिष्ठ मुनीच्या आश्रमात येऊन तो म्हणाला, गुरुदेव, वंशाला दिवा नाही. त्यावर वशिष्ठ ऋषी म्हणाले, दिलीप तुला अतिशय उत्तम असा पुत्र होणार आहे, पण तुझ्या हातून घडलेला एक प्रमाद त्याला प्रतिबंध करतो आहे. एकदा तू घाईघाईने स्वर्गातून येत होता, कामधेनू समोर होती. तू तिला साधा नमस्कार सुद्धा केला नाही रे. त्यामुळे कामधेनू नाराज झाली. तिची नाराजी तुझ्या पुत्रप्राप्तीला प्रतिबंध ठरली. परंतु यावर एक मार्ग आहे. कामधेनूची कन्या नंदिनी माझ्या आश्रमात आहे. तू तिची सेवा कर, म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होईल. नंदिनीची सेवा करण्याकरिता महाराज दिलीप आपल्या पत्नीसह गुरुदेव वशिष्ठांच्या आश्रमात येऊन राहिले. बरोबर नौकर चाकर नेले नाहीत, अथवा सोबत जडजीवार आणले नाहीत. न नैन्यस्तचे नाम अपि राजलक्ष्मी. आपण सम्राट असल्याचे एकही चिन्ह त्याने आपल्या समोर घेतले नाही, बरोबर घेतले नाही. एखाद्या सामान्य तपस्व्याप्रमाणे दोघे पती पत्नी एका कुटीरात निवास करतात. रोज प्रातःकाळी त्या नंदिनीची पूजा करतात. काय कालिदासाचे शब्द आहेत पहा, शृंगांतरम द्वारमीयार्थ सिद्धे. जणू त्या गोमातेची सेवा म्हणजे अर्थसिद्धीचे द्वार, सगळ्या पुरुषार्थाच्या प्राप्तीचे ते मुख्य द्वार. सुदक्षिणा राणी देखील रोज त्या नंदिनीची पूजा करते. रोज पूजा आणि आरती झाल्यावर राजा दिलीप त्या नंदिनी पाठोपाठ दिवसभर हिंडत राहतो. काय बहारदार वर्णन कालिदासांनी केले आहे. चला आपण पण ऐकूया 4 ओळीत. स्थिता स्थिता मुचलित प्रयताम निदेशुषी मानसव बंधधीराः जलाभिलासी जलमादलादानं छायेव त्वां भूमतीर्वन्वगच्छत. छायेसारखा राजा तिच्या सेवेकरिता संरक्षणाकरता पाठोपाठ चालत राहतो. नंदिनी उभी राहिली तर राजा दिलीप उभा राहतो. ती चालू लागली तर राजा चालत राहतो. ती बसली तर राजा बसणार. नंदिनी उभी तर राजा दिलीप बसला. असे दृश्य कधीच नव्हते. सोप्यावर बसल्या बसल्या उभे असलेल्या वडिलांची गप्पा मारणारे दिव्य पुत्र तेव्हा नव्हते. वडील उभे आहे, मी बसलेलो, ही भारतीय परंपरेला साजेशी नाही. काही मर्यादा देहानेच पाळायच्या असतात. वडिलांसमोर पाय पसरून बसला आहे हे योग्य नव्हे. नंदिनी जेव्हा मानवट्यावर पाणी पिऊ लागते तेव्हा तहानलेला दिलीप पाणी पितो. ती जेव्हा तृणचरण असेल तेव्हा तो एखादे फळ खातो. सायंकाळच्या वेळेला तो तिच्या पाठोपाठ परत येतो. नंदिनी मुक्त आहे, तिने कुणीकडे चालावे हे राजा दिलीप नाही ठरवणार. ज्याची सेवा करायची आहे तो मुक्त असला पाहिजे. माझी 10 बंधनं आहेत, मला तुमची सेवा करायची असे वागणे उचित नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने एका प्रवचनात ऐकले की जो रोज आईवडिलांना नमस्कार करतो त्याचा भाग्योदय होतो. त्याने घरी येताच आपल्या वडिलांना आज्ञा केली, रोज सकाळी मी जात असताना तुम्ही दोघे दारात उभे राहिले पाहिजे, कारण मला तुम्हाला नमस्कार करायचा. बिचारे घाबरलेले माता पिता उभे राहिले आणि चिरंजीव आता आपल्या भाग्योदयाकरिता त्यांना नमस्कार करणार. जो सेव्य आहे तो स्वतंत्रच असला पाहिजे. माझे त्याच्यावर कुठलेही बंधन नसावे. सेवा याचा अर्थ ज्याची सेवा करायची त्याला अनुकूल असे माझे वर्तन ठेवे. नंदिनी स्वतंत्र आहे, राजा दिलीप तिच्या अधीन आहे. सायंकाळी आश्रमात परत येताच पुन्हा नंदिनीचे पूजन होते. गुरुदेवांना सारे काही निवेदन करून रात्री व्रतस्थपणे निसतात. सकाळी पुन्हा तीच सेवा सुरू होते. सप्त व्यतियू स्त्री गुणानी तस्य दिनानी. 21 दिवस झाले राजा दिलीप महाराणी सुदक्षिणा दोघे कामधेनूच्या सेवेत आहेत. अखेर परीक्षेचा दिवस आला. एक दिवस महाराज दिलीप नंदिनीच्या पाठोपाठ चालले असताना एकाएकी नंदिनी दृष्टीआड झाली. एक छोटस टेकड होतं, तिथे तिने वळसा घेतला. महाराज दिलीप तिथे पोचण्यापूर्वीच तिने जोरात हंबरडा फोडला. दिलीप धावत गेले. त्यांना जे दृश्य दिसले ते पाहून ते चक्रावून गेले. सपाटलायनाम गवी त स्थितावसम धनुर्धरा केशरीनम दशशो. तांबूस रंगाच्या पाटल नंदिनीच्या अंगावर एक भयंकर सिंह बसलेला त्याने पाहिला. त्या सिंहापुढे मान टाकून नंदिनी पडली होती. महाराज दिलीपचा हात बाण काढण्यासाठी एकदम भात्याकडे गेला, पण काय चमत्कार, त्याचा हात त्या भात्याला चिटकून राहिला, दुसरा हात धनुष्याला चिटकून राहिला. ज्याप्रमाणे एखादा भीषण सर्पाला मंत्राने वृद्ध करून टाकावे त्याचप्रमाणे राजा अवरुद्ध राहिला. त्याला काहीच हालचाल करता येईना. तो सिंह हसला. मनुष्याने बोलू लागला, महाराज तुम्ही परत जा. गेले कित्येक दिवस मला उपवास घडलाय. आज इतक्या दिवसाच्या पश्चात मला एक सुंदर छान गाय मिळाली. आता मीला खाणार. मी भगवान महादेवाचा सेवक आहे.
या देवदार वृक्षाला भगवान महादेवाने आपला पुत्र मानले. त्याच्या सेवेकरता मला या ठिकाणी ठेवले. मला माझ्या सीमेबाहेर जाता येत नाही, कारण महादेवाची तशी आज्ञा आहे. मात्र या सीमेत येणारे प्रत्येक सावज माझेच आहे. बरेच दिवस या सीमेत काही आलेच नाही. आज ही काय आली म्हणून मी प्रसन्न आहे. आता मी इलाच खाणार आणि माझ्या व्रताचे पालन करणार. एखाद्या वृक्षाला पुत्र मानण्याची कल्पना ही भारतीय संस्कृती आहे. नवीन लोकांनी आम्हाला वृक्षप्रेम शिकवण्याची गरज नाही. उलट भारतीय परंपरेतील वृक्षप्रेम जतन केले पाहिजे, तर आजचे संकट ओढवले नसते. झाडं लावा, झाडं लावा असे सांगायला लागले नसते. झाडं लावा असे सांगायला लागले नसते. अमुक पुराह पश्यसी देवदारुम पुत्री कृतोसौ वृषभ ध्वजेन. राजा दिलीपाने सिंहाला आर्जवी स्वरात म्हटले, सिंहा, सेवा म्हणजे काही तुला कळते का? ही माझ्या गुरुदेवाची गोमाता, माझी आराध्य. तू माझ्यावर कृपा करणीला खाऊ नको. सिंहाने विचारले, अरे हा माझ्या भुकेचा काय? राजा दिलीप म्हणाला, मी तुझ्याकरता शिकार आणतो. चिघा म्हणाला, सिंह स्वतः दुसऱ्याची शिकार खात नसतो. मला सीमेच्या बाहेर जाता येत नाही. एरवी मला हा उपास घडलाच नसता. माझे क्षेत्र ठरलेले आहे. तर राजा, तर दुसरा उपाय काय? गुरुभक्ती कशी असते हे दाखविण्याचा तुझ्या परीने प्रयत्न केलास. आता तू जा. सत्वम निर्वर्तत्वम विहाय लज्जाम गुरोर भगवान दर्शित शिष्य भक्ती. पुढे राजाच्या लक्षात आले की शस्त्राच्या साह्याने या गायीचे रक्षण करता येणार नाही. दोन्ही हात चिकटल्यामुळे त्याचा नाईलाज झाला. राजा दिलीप म्हणाला, मी परत जाऊ शकत नाही. तुला काय हवे तो पर्याय मला सांग, पण माझ्या आराध्य असलेल्या गोमातेला सोड, गोमातेला सोड. त्यावर सिंह म्हणाला, मग मला एकच पर्याय दिसतो. या गायीच्या ऐवजी तू तुझे प्राण देत असशील तर मी तुला खातो आणि हिला सोडतो. राजा दिलीपाने लगेच सांगितले, चालेल, तू माझे भक्षण कर, पण हिला माझ्या डोळ्यासमोर सोड. त्यावर सिंह म्हणतो, राजा, तुझे डोळे फिरले आहे का? अरे तुझे डोके फिरले की काय? अरे माणूस जख्ख म्हातारा झाला, त्याचे शरीर रोगाने छिन्नभिन्न, तरी पण त्याला मरायचं वाटत नाही. 18 विश्व दारिद्र्य असले तरी त्याला जगायचं वाटते. आणि तू तर एवढा राजबिंदा, दिसायला सुंदर, तुझे यौवन सहसरते, तू एका गायीसाठी मरायला तयार झाला. असं बावडेपणा करू नकोस. तू या सगळ्या भूमीचा स्वामी. तुझे जीवन फार मोलाचे. आनंदाने संसार कर, पृथ्वीवर राज्य कर. सुवर्ण अक्षरात लिहून ठेवायचे. उलट उत्तर राजा दिलीपाने दिले. राजा म्हणतो, सिंहा, तुला माझी इतकी दया येते का रे? मग माझ्या हाडामासाच्या देहावर दया न करू नको, माझ्या कीर्ती शरीरावर दया कर. आता मी परत गेलो तर माझे हाडामासाचे शरीर जगेल, पण माझ्या कीर्तीला कायमचा कलंक लागेल. अरे हाडामासाचे शरीर तरी कधी कायम टिकते का? एकांत विध्वंसू मद्विद्वानाम पिंडे ध्वजा नास्ता खलू भौतिकेशू. या भौतिक पिंडाबद्दल माझ्यासारखे लोक अनास्था बाळगत असतात. आणि जेव्हा कीर्ती आणि शरीर यांच्यामध्ये द्वंद्व सुरू होते, तेव्हा कीर्तीचा स्वीकार करताना देहाचा नाश पत्करतात. येशा शरीरे भवमे दयालू. तू माझ्या यशकीर्ती रूपी शरीरावर दया कर. मला खाऊन ते उज्ज्वल ठेव. आणि पुढच्या पिढींनी असे कधी म्हणता कामा नये की आमच्या आजोबा किंवा पणजोबा एका गोमातेचे रक्षण करू शकले नाही. त्यांना प्राणाचा खूप मोह झाला होता. या ठिकाणी आपण हा भाग संपवूया. पुढील भागात हीच उर्वरित कथा बघूया. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. प्रतिक्रियेतल्या जय श्रीराम.